हॅलो फ्रेंड्स, तर मी कुक्कू आहिरे, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग असा आहे की आज वडे जे असतात ते तोडायची पूजा आहे आज। तर माझ्या दीराचं लग्न आहे 7 जानेवारीला, तर त्याची सुरुवात झालेली आहे, तयारी वगैरे सुरू आहेत। तर आज चला बघूया आपण की वडे वगैरे कसे तोडतात। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला बघूया आपण वडे कसे तोडतात। हे बघा, आता आई वड्याचं पीठ मळत आहेत आणि आता मी चालली आहे किचन मध्ये चाय बनवायला। तर आता मी चाय ठेवती आहे। आता मला एवढं काय माहित नाही याचं काय आहे, तर मी आता चाय ठेवती, मग चाय सर्वांना सर्व करणार। मग बघू आता समोरचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघत राहा। हे बघा, आता बायका जमलेल्या आहेत आणि आपलं हे पण रेडी झालेलं आहे वड्याचं पीठ। आणि अर्ध्या वडे इथे टाकतायत बायका, अर्ध्या बायका खाली टाकत आहेत। हे बघा, हे वड्या टाकत आहेत आणि हे लाजूचा तांडा सुरू झालेला आहे रडायचा। कंटिन्युअसली हे चालू आहे। हे बघा, आणि अर्धे घरी वर टेरेसवर टाकतायत वडे झारानी। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे खूप स्पीडने होतात हे वडे। हे बघा, अक्का लागली आहे वडे काढण्याच्या नादी। अक्का आहे, शिल्पाई आहे, ताई आहे, साक्षी आहे। हे खूप स्पीडली वडे होऊन जातात, तर हे खूप स्पीडली पटापट करून देत आहेत, कारण की आम्हाला बाहेर पण जायचं आहे। हे बघा, वडे झालेले आहे। मार चांगला फेरा माराय आम्हाला, सॉरी। मजली बाई कजा के कोण? मम्मी हाय कर। हाय। शिल्पा हाय कर। हाय। अक्का हाय कर। आई म्हण ना फक्त। दीदी हाय कर। हाय का दुसरी? हा ना। वडे आणि वड्या टाकताना गाणी पण म्हणतात, पण हे बघा गाणी ऐकत तुम्ही। सकाळी उठून सडा टाकते दुधाचा, माझ्या घरात पोटू गौतम बुद्धाचा, माझ्या घरात पोटू गौतम बुद्धाचा। सर्वांना येते गाणं। गाणे बोलत आहेत आणि वडे टाकत आहेत। आता आम्हाला बाहेर पण जायचं आहे शॉपिंग करायला, तर मी लाजूला जेवण चालून देते आणि मग शॉपिंग करायला जायचं आहे। तर ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा, खूप छान असा ब्लॉग बनणार आहे हा। तर फ्रेंड्स, वड्या तोडून झालेले आहेत आणि आता आम्हाला जायचं आहे शॉपिंग करायला, कारण की लग्न जवळ आलं, घरचं लग्न आहे, तर आम्हाला बाहेर निघता नाही येणार। तर आता आम्ही आज शॉपिंग करायला चाललो आहे बाहेर, ज्वेलरी वगैरे घ्यायला। गुरु ज्योती आहे ना, नाही गुरु शांती ज्वेलरी। दरवेळेस आम्ही इथूनच ज्वेलरी घेतो, है ना दीदी? काय झालं? क्या हुआ आपको सारजी? चलो अंदर। हे बघा लाजूला, ये इकडे आतमध्ये दीदी। हे बघा, आम्ही इथं आलो आहे आणि लाजूला मेकअपच्या याच्यामध्ये नादवून दिलेलं आहे आम्ही, पण इथं काही आवडले नाही आम्हाला ज्वेलरी, तर आम्ही आता दुसरीकडे चाललो आहे। हे बघा, आम्ही आता जातोय दुसरीकडं पायी पायी सारजीला। आता लाजूची बारी। हे बघा, आम्ही आता दुसरीकडे आलेलो आहे इथं ज्वेलरी घ्यायला। इथं खूप असं सुंदर कलेक्शन आहे, तर आम्ही इथून खूप सारी ज्वेलरी घेतलेली आहे, तरी पण अर्धी बाकी आहे, अजून समोर जायचं आहे आम्हाला। हे बघा, या काकूंनी घातलंय, खूप सुंदर दिसतंय ते।
आणि डायरेक्टली हल्दीरामचं हॉटेल बघितल्यावर आम्हाला लागली आहे भूक, तर आता आम्ही जातोय खायला. आम्हाला माहीत नव्हतं इथं रेस्टॉरंट पण आहे, जेवण पण मिळते म्हणून. आम्हाला वाटलं इथं नाश्ता वगैरेच असतो, पण इथे जेवण पण मिळते आणि खूप सुंदर जेवण मिळते. हे बघा, हे इथं ऑर्डर द्यायला गेलेले आहेत. आता हे बघा, ताई लोक ऑर्डर देत आहे आणि आम्ही इथं बसलेलो आहे. आणि लाजो जेवण करते तिच्या मम्मी सोबत. आणि लाजोला पावभाजीची भाजी एवढी आवडली की लाजोने ती भाजी पूर्ण फिनिश केली होती. पाव तर नाही, पण भाजी पूर्ण फिनिश केलेली आहे. आणि हे बघा, खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे हे रेस्टॉरंट. आणि आता बाबाची थाली आलेली आहे, नवाबी थाली. आणि आमच्या थाली यायची बाकी आहे आणखी. गुलाबजामुन साईडला हटवा. मला तर हे डेकोरेशनच खूप आवडलेलं होतं. आणि फायनली आमचे पण थाल्या आलेल्या आहेत सर्वांच्या. हे बघा, नवाबी थाली खूप सुंदर थाली होती, खूप सुंदर दिसायला पण खूप सुंदर होती आणि टेस्टला पण खूप सुंदर होती. इथून तिथून सर्व खाली झालेलं आहे. आणि हे बघा, झालं आहे जेवण आमचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.